इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात असं सांगितलं की माझ्यावर होणारी टीका मी सहन करू शकतो, परंतु माझ्या मुलाबाळावर जी टीका होती आहे त्यामुळे मी खूप हतबल झालो आहे आणि आता मी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. आपल्याला या विषयावर चर्चा यासाठी करायची आहे की एकूणच महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांची एक फार मोठा भूमिका राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये राजकीयसुद्धा दिशा ठरवण्यामध्ये. मी अलीकडच्या काळात त्यामुळं म्हणतो आहे की अलीकडच्या काळामध्ये काही काही कीर्तनकारांनी सरळ राजकीय दृष्ट्याने सुद्धा काही भाष्य केलेलं आहे, काहींनी धार्मिक विधानंसुद्धा केलेली आहे आणि त्याच्यामुळं सामाजिक वातावरण गढूळ व्हायलासुद्धा सुरुवात झाली होती. इंदुरीकर महाराज मात्र आत्तापर्यंत आणि आजपर्यंत या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर होते आणि यापुढेही कदाचित ते तसेच राहतील. त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये जाऊन कीर्तन पोचवलं असं आपण नाही म्हणू शकत. कीर्तनाची परंपरा तर शेकडो वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु इंदुरीकर महाराज कीर्तन घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले. त्यांचं एक वाक्य असं आहे कीर्तनामधलंच की माझ्या अंगावर जितके केस नाही तितक्या गावांमध्ये मी जाऊन आलेलो आहे. आणि त्यांनी असंही जाहीर केलं की कीर्तनाच्या माध्यमामधून दरवर्षी मी एक स्कॉर्पिओ घ्यायचो आणि विकून टाकायचो. म्हणजे जवळपास 31 वर्षामध्ये त्यांनी 26 स्कॉर्पिओ बदलल्या आणि 3 बोलेरो गाड्या फिरण्यासाठी बदलल्या. दररोज साधारणपणे ते 3 कीर्तन करायचे. एका कीर्तनावर माझं होतच नव्हतं आणि 3 कीर्तन केल्याशिवाय मला काही झोप येत नव्हती, असं सुद्धा विधान त्यांनी केलं.